माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार मंडळी, कधी विचार केलाय की आपल्या कम्प्युटरच्या आत नक्की काय चालतं? चला, आज आपण त्या यंत्राच्या आत दडलेल्या जगात एक फेरफटका मारूया. आपण प्रवास करणार आहोत आधुनिक प्रोसेसरच्या स्मार्ट ब्रेनपासून ते थेट त्या काळापर्यंत जेव्हा कम्प्युटरमधल्या सेटिंग्स बदलण्यासाठी साध्या स्विचेसचा वापर व्हायचा. चला तर मग सुरू करूया. तुम्ही हायपर थ्रेडिंग हा शब्द ऐकला असेलच, होला? मोठमोठ्या जाहिरातीमध्ये हा हमखास असतो. पण हे भारी शब्द बाजूला सारून याचा खरं तर अर्थ काय होतो, म्हणजे हे नक्की काम कसं करतं? चला आज हेच समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया इंटेलच्या आधुनिक प्रोसेसर्सपासून. यांना आपण कम्प्युटरचा एक ऑटोमॅटिक ब्रेन असंही म्हणू शकतो. बघूया तर हा ब्रेन नक्की काय जादू करतो ते. तर हे हायपर थ्रेडिंग म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. हे म्हणजे एका फिजिकल कोरला व्हर्च्युअली 2 कोर बनवण्यासारखं आहे. याची कल्पना अशी करा. समजा एक शेफ आहे जो एका हाताने भाजी कापतोय आणि त्याचवेळी दुसऱ्या हाताने पातेल्यातलं सूप हलवतोय. हायपर थ्रेडिंगमुळे आपला प्रोसेसर अगदी असाच एक स्मार्ट मल्टीटास्कर बनतो. टेक्निकली बोलायचं झालं तर होतं असं की ऑपरेटिंग सिस्टीमला वाटतं की कम्प्युटरमध्ये 2 कोर आहेत, पण प्रत्यक्षात तो असतो एकच. यामुळे होतं काय की काम छान विभागलं जातं आणि पर्यायानं परफॉर्मन्स वाढतो. आणि म्हणूनच इंटेलच्या कोर i7, i5, i3 अगदी ॲटमपर्यंत अनेक प्रोसेसर्समध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला बघायला मिळेल. बरं, आता वळूया टर्बो बूस्टकडे. याला तुम्ही प्रोसेसरचा स्प्रिंट मोड समजू शकता. म्हणजे बघा, जेव्हा कॉम्प्युटरवर एखादं जड काम येतं तेव्हा प्रोसेसर ऑटोमॅटिकली स्वतःचा स्पीड वाढवतो. म्हणजे तो नॉर्मल स्पीडपेक्षा जास्त वेगाने धावतो. पण हो, हे फक्त थोड्या वेळासाठीच असतं. आणि हे सगळं करताना तो तापमान आणि पॉवर लिमिट्सची पूर्ण काळजी घेतो. सोप्या शब्दात टर्बो बूस्ट म्हणजे गरज पडेल तेव्हा प्रोसेसरला एक एक्स्ट्रा पुश देणं, तात्पुरता स्पीड वाढवणं. हे एका किंवा जास्त कोरचा स्पीड वाढवतं, ज्यामुळे हेवी टास्क पटापट पूर्ण होतात. आणि हे फीचर आपल्याला प्रामुख्याने कोर i7 आणि काही विशिष्ट कोर i5 प्रोसेसर्समध्ये बघायला मिळतं. पण थांबा, या खेळात फक्त इंटेलच नाहीये. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी AMD तो काय करतो? चला बघूया. AMD पॉवर आणि इफिशियन्सी म्हणजेच शक्ती आणि कार्यक्षमता यांचा बॅलन्स कसा साधतं ते. AMDकडे इंटेलच्या टर्बो बूस्टला उत्तर म्हणून आहे टर्बो कोर. काम अगदी तेच, सिस्टीमच्या गरजेनुसार प्रोसेसरला ऑटोमॅटिकली ओव्हरक्लॉक करून परफॉर्मन्स वाढवणं. म्हणजे जवळजवळ टर्बो बूस्ट सारखंच. तुम्हाला आठवत असेल, इंटेलसारखंच AMDने सुद्धा त्यांच्या फिनॉम 2 आणि ट्रिनिटी APU सारख्या प्रोसेसर्समध्ये हे फीचर दिलेलं आहे. आणि यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यायचा. पण आपल्याला नेहमीच इतक्या हाय स्पीडची गरज असते का? नाही ना. आणि येथेच AMDचं कूल अँड क्वाइट हे फीचर पिक्चरमध्ये येतं. जेव्हा तुम्ही काही साधं काम करत असता, म्हणजे सिस्टीमवर जास्त लोड नसतो, तेव्हा हे फीचर प्रोसेसरचा स्पीड आणि त्याची उष्णता दोन्ही कमी करतं. याचा फायदा, वीज वाचते आणि कॉम्प्युटर एकदम शांत चालतो. बरं, हे सगळं झालं आजच्या ऑटोमॅटिक आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजीबद्दल. पण जरा विचार करा, त्या काळात काय व्हायचं जेव्हा हे सगळं इतकं स्मार्ट नव्हतं? जेव्हा कोणतंही सॉफ्टवेअर नव्हतं हे सगळं मॅनेज करायला, तेव्हा कम्प्युटरच्या सेटिंग्स कशा बदलायच्या? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. चला ओळख करून घेऊया एका जुन्या पण एकेकाळच्या अत्यंत महत्त्वाच्या हार्डवेअर कॉम्पोनंटशी, जम्पर. हे बघा तुमच्या स्क्रीनवर काही पिन्स आणि त्यावर बसवलेली एक छोटी प्लॅस्टिकची कॅप. हा आहे जम्पर. याला तुम्ही कम्प्युटर हार्डवेअरचा मूळ लाईट स्विच म्हणू शकता. दिसायला अगदी साधा, पण कामात एकदम पक्का. तर जम्पर म्हणजे नक्की काय? हा एक साधा कनेक्टर आहे ज्याचं एकच काम आहे, मदरबोर्डवरच्या एका इलेक्ट्रिकल सर्किटला जोडणं किंवा तोडणं. म्हणजे थोडक्यात हार्डवेअरसाठी हा एक फिजिकल ऑन ऑफ स्विच होता. आणि हे वापरायलाही तितकंच सोपं होतं. बघा, सगळ्यात आधी ज्या फीचरची सेटिंग करायची आहे त्यासाठी असलेले पिन्स शोधा. मग त्या 2 पिन्सवर ही छोटी प्लास्टिकची कॅप म्हणजेच जम्पर ब्लॉक बसवायची. बस, सर्किट पूर्ण झालं की तुमचं सेटिंग ऑन झालं. एकदम साधं सरळ, काहीच रॉकेट सायन्स नाही. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे जुन्या हार्ड ड्राईव्हज. आठवतंय? तेव्हा कम्प्युटरमध्ये एकाहून जास्त हार्ड ड्राईव्ह असल्या तर कोणती ड्राईव्ह मास्टर म्हणजे मुख्य असेल आणि कोणती स्लेव्ह म्हणजे दुय्यम असेल हे ठरवण्यासाठी असे जम्पर्स वापरावे लागायचे. आजच्या प्लग अँड प्लेच्या जमान्याआधी हे सगळं मॅन्युअली सेट करावं लागायचं. चला तर मग या दोन्ही टेक्नॉलॉजीना समोरासमोर ठेवूया. बघा,
एका बाजूला आहेत आजचे आधुनिक प्रोसेसर, जे पूर्णपणे ऑटोमॅटिक, डायनॅमिक आणि सॉफ्टवेअरने कंट्रोल होणारे आहेत, जे नॅनो सेकंदात स्वतःला बदलतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले जुने जम्पर्स, जे पूर्णपणे मॅन्युअल, स्थिर आहेत आणि जे कम्प्युटर चालू करण्याआधी हाताने सेट करावे लागतात. कुठे एक इंटेलिजंट ब्रेन आणि कुठे एक साधा स्विच. केवढा फरक आहे बघा. आज आपलं तंत्रज्ञान जसजसं जास्त ऑटोमॅटिक होतंय तसतसा एक प्रश्न मनात येतोच. आपण नक्कीच वेग, सोपेपणा आणि सुविधा मिळवली आहे, पण या सगळ्याच्या बदल्यात आपल्या हातातून जाणारं प्रत्यक्ष नियंत्रण ते आपण गमावलं तर नाहीये ना? या प्रवासात आपण काय मिळवलंय आणि काय गमावलंय? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?